क्या बोल रहा माहित नाही पण दिल्लीला गेला तर दिल्लीच्या रिपोर्टरकडे करायला ठीक आहे 8:30 ला निघाले 2:30 आले तर बांगलादेशात सगळं करतो टेन्शन नको हाँ सर सुरू करा झालं का? सर्व महाराष्ट्राला माहित आहे की पुण्यामध्ये वारंवार ड्रगच्या घटना घडत आहेत. काही महिन्यापूर्वीच ललित प्रकरणामध्ये सुद्धा करोडो रुपयाचे ड्रग त्या पुण्यामध्ये सापडलेत. आता सुद्धा अनेक हॉटेल बार आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ड्रग विकल्या जात आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा बाहेर आलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाने फक्त 1-2 अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही. याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे. या अशा प्रकारच्या घटना वारंवार सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे. आता पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून चालू आहे. याकडे शासनाने सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि तसं लक्ष द्यावं. आणि अशा प्रकारच्या ड्रगच्या बाबतीत घटना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं घडणार नाही या दृष्टीनं शासनाने पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे. कारण की तरुण मुलं, कॉलेजमधले मुलं अशा पद्धतीनं खुलेआमपणे जर ड्रग मिळत असेल तर व्यसनाधीन होतात. त्याच्यामुळे याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हिट अँड रनच्या घटना होत आहेत. नागपूरमध्ये जी रामझुला येथे 2 तरुण त्या हिट अँड रन केसमध्ये मारले गेलेत त्याच्यामधली जी गाडी चालवत होती रितिका मालू 130 दिवस झालेत. 130 दिवसापासून अजूनसुद्धा नागपूर येथील पोलीस तिचा पत्ता लावू शकली नाही. त्यामध्ये या सर्व घटनेमध्ये राजकीय संरक्षण आहे का आणि राजकीय संरक्षणापायी तिला नागपूरमधून बाहेर पळू दिलं, महाराष्ट्रामधून बाहेर पळू दिलं का, अशा सुद्धा चर्चा नागपूरमध्ये आहेत. कारण की 130 दिवस झाल्यावर सुद्धा रितिका मालू हिला आतापर्यंत अटक करण्यात आली नाही, ती सापडली नाही. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना नागपूरमध्ये वारंवार घडत आहेत. यामध्ये मधल्या काळामध्ये तर फुटपाथवर गाडी चढून 9 लोकांचा त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. पोट्टेवारची केस आपल्याला माहीत आहे. पुण्यामध्ये सुद्धा अशा घटना काही झाल्यात. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या हिट अँड रनच्या घटनासुद्धा महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्याकडे सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे. ट्रॅफिक पोलीस मोठ्या प्रमाणात वाढवले पाहिजे. आज जवळजवळ 60% पोलीस निरीक्षकाची पदं महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत. त्याच्यामुळे जी भरती आहे पोलिसांची भरती ती पोलिसांच्या भरतीची प्रक्रियासुद्धा जलद गतीने केली पाहिजे.
त्यांना ट्रेनिंग देऊन लवकरात लवकर त्यांना त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली पाहिजे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये उभारा आल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने मदत होईल. या दृष्टीने सुद्धा शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वीच तेलंगणा सरकारने काँग्रेसचे माननीय राहुलजी गांधी यांनी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. त्या पद्धतीनं राहुलजी गांधी यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांनी ते आश्वासन पूर्ण करून तेलंगणातील शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. कारण की राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळाले नाही, सोयाबीनला भाव मिळाले नाही, कांद्याला भाव मिळाले नाही, संत्रा मोसंबीला भाव मिळाले नाही. शेतकरी अतिशय अडचणीत आहे. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना एक मदतीचा हात त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून दिल्यासारखं होईल. त्यामुळे येत्या 27 पासून होणाऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी अशी सुद्धा मी आमच्या पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये निवडणुका होणार आहे. हे सध्या जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे फक्त 3 महिन्यासाठी आहे. 3 महिन्यानंतर यांची लिमिट संपते. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्याच्यामुळे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अनेक अधिकारी नियम बाजूला ठेवून शासनाच्या दबावाखाली नियमबाह्य काम करतायत. मी या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, अनेक अधिकारी चांगले काम करतात पण अनेक अधिकारी नियमबाह्य काम करतायत, वरतून दबाव आला की काम करतायत. त्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की असे जे महाराष्ट्रातील अधिकारी आहे जे वरच्या दबावाखाली नियम बाजूला ठेवून कामं करतात त्यांच्या याद्यासुद्धा तयार करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे. जिल्ह्यात आम्ही त्यांचे याद्या तयार करतो आहे, जेणेकरून दबावाखाली काम करणारे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर आमचं सरकार आल्यानंतर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू, हे सुद्धा या ठिकाणी मी इथे सांगू इच्छितो. धनगर आरक्षणाचा मुद्दा गेले 10 वर्ष झाले भाजपनं 2014ला कोणता धनगर आरक्षण धनगर आरक्षणाच्या बाबतीत तर भारतीय जनता पार्टीने खास करून देवेंद्र फडणवीसनी जेव्हा धनगर समाजाचं मोठं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीसनी 2014मध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आमचं जर सरकार आलं तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः 2014मध्ये मुख्यमंत्री झालेत. 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, पण 2014ला त्यांनी धनगर समाजाला दिलेलं आरक्षण त्यांनी पूर्ण केलं नाही. त्याच्यामुळे धनगर समाजाला माहीत आहे की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी खोटं आश्वासन देऊन दिशाभूल करते आहे आणि याची जाणीव धनगर समाजाला आहे. पण धनगर समाजाच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. नाना पटोले म्हटले की एकीकडे भाजप आश्वासन देतो, दुसरीकडे संघाचा कल्याण वनवासी आश्रम जे आहे ते कोर्टात जात आहे आदिवासी धनगरांच्या आरक्षणाच्या विरोधात. नाना पटोले काय ते सगळ्यांना माहीत आहे. नाना पटोले जे बोलले एकदम खरी गोष्ट आहे. इकडे आरक्षण द्यायचं आणि इकडे आपल्याच लोकांना सांगायचं तुम्ही कोर्टात जा आणि त्या पद्धतीने कोर्टातून त्याच्यावर स्थगिती आणा. अशा पद्धतीचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्याच्यामुळे ही काही नवीन गोष्ट नाही. पण या बाबतीत ज्या पद्धतीनं आता जातीमध्ये भांडण लावायचं काम राज्य शासनाने चालू केलेलं आहे. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मराठा समाज आणि कुणबी समाज एकमेकासमोर आलेले आहेत. त्याच्यामुळे शासनाने या बाबतीत अशा पद्धतीनं जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये एवढीच राज्य शासनाला विनंती आहे. कसं आहे, या गोष्टी तिथे स्वतः शासनाने लक्ष देऊन वारंवार पुण्याला घटना का घडतात. ठीक आहे, पुण्याला मोठ्या प्रमाणात मुलं शिकायला येतात, बाहेरच्या राज्यातून येतात,
मोठ्या प्रमाणात तिथे आय टी इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथले बाहेरच्या राज्यातले अनेक विद्यार्थी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी येतात. ही जरी गोष्ट खरी असली तरी पुण्याची एक ओळख आहे, सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे. आणि अशा या पुण्यामध्ये जर अशा या वारंवार जर घटना घडत असेल आणि शासन त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. हा प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये उपस्थित करू आणि अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रामध्ये वारंवार घटना जर होत असेल ड्रगच्या, तर हे जे आमचे तरुण मुलं आहेत जे व्यसनाधीन होतात, एक भगर बरबाद होतं, त्यांच्यासाठी योग्य नाही. राज्य शासनाने जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर 100% ड्रग्सचा व्यवहार महाराष्ट्रामध्ये थांबू शकतो. अजित पवार गेल्या काही बैठकांमध्ये उपस्थित नसल्यानं ते नाराज असल्याची पुन्हा चर्चा सुरू झालेली आहे. आता हा प्रश्न तुम्ही अजितदादांना विचारला पाहिजे. मी त्याचं काय उत्तर देणार? ते नाराज आहे की नाही मी कसं सांगणार? तुमच्याकडे असताना ते बऱ्याच वेळा नाराजी चर्चा होते, पण तुम्हाला जवळून माहिती आहे. नाही, त्यावेळेस आम्हाला जवळून माहिती होतं. आता जरा आमचं अंतर वाढलं आहे जरा. तर नीट परीक्षेचे तर लातूरपर्यंत जोडलेले आहेत, काही शिक्षकांनाही अटक करण्यात आलेली आहे. नीट परीक्षेच्या बाबतीत 23 लाख विद्यार्थी भारतातले आणि आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ 2.5-3 लाख विद्यार्थी आहेत. आणि या ज्या पद्धतीनं नीट परीक्षेच्या बाबतीत गोंधळ झाला, आता CBI त्याची इन्क्वायरी करते आहेत. पण जे कोणी याच्यामध्ये ज्यांचे कोणाचे लागेबंधे याच्यामध्ये असतील, जे कोणी इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण की 23 लाख कुटुंबाचा प्रश्न आहे. मला तर आश्चर्य वाटतं की त्या खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर सुरुवातीला सांगून टाकलं की अशा पद्धतीचा कोणताही गोंधळ नीट परीक्षेमध्ये झाला नाही, ठामपणे सांगितलं. पण आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याच्यामुळे शासन कशा पद्धतीने ह्या गोष्टी लपवायचा, म्हणजे केंद्र शासन कशा पद्धतीनं या गोष्टी लपवायचा प्रयत्न करतायत हे सुद्धा दिसत आहे. आता ज्या पद्धतीनं अनेक राज्यामध्ये अनेक लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये या नीट परीक्षेमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि नीट परीक्षेचे जे विद्यार्थी बसले होते त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा विचार करून लवकरात लवकर परीक्षा त्यांची झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. त्या पद्धतीनं केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याबद्दल आपले धोरण जाहीर केले पाहिजे. लातूरच्या एका शिक्षकाला अटक केली आहे. 40 लाख रुपयामध्ये पेपर विकला जात होते अशी माहिती. ठीक आहे, तो लातूरचा असो, नागपूरचा असो की पंढरपूरचा असो, जो जिथला कुठला आहे, जो कोणी या पेपर लीक प्रकरणामध्ये इन्व्हॉल्ड होता त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अधिवेशन सुरू होत आहे आता लवकरच. विरोधी पक्षाची काय भूमिका असणार आहे? कुठले मुद्दे जे सरकारला तुम्ही दाब विचारणार आहे? काय सरकारला आम्ही जाब विचारणार आहे लॉ अँड ऑर्डरच्या परिस्थितीबद्दल. सरकारला आम्ही जाब विचारणार आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न, अनेक प्रश्न आहेत, त्या अनेक प्रश्नाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या जाब विचारणार आहे. बेरोजगाराचे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत जाब विचारणार आहे. महागाईच्या बाबतीत जनता भरटते त्याच्याबद्दल आम्ही जाब विचारणार आहे. मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रामध्ये येणार नाही आले होते ते बाहेरच्या राज्यात, गुजरात आणि बाकीच्या राज्यामध्ये पाठवले. अशा पद्धतीने अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचे जाब आम्ही या येत्या होणाऱ्या विधानसभेमध्ये शासनाला विचारणार आहे. भाजपच्या नेत्यांचा एक मुख्यमंत्री काल मुंबईतून निघाले, रात्री 2:30 वाजता नागपुरात दाखल झाल्याची माहिती. दिल्लीला गेले होते असं समजतंय. गोपनीय गुप्त दौरे दिल्लीला का करावे लागले? आता ते संजय राऊत दरवेळेस सांगतात, खरी गोष्ट आहे. तिथे जाऊन त्यांना हजेरी लावावं लागते. आपली दिल्ली दरबारी जावं लागतं, तिथे जाऊन हजेरी लावावं लागते. त्याच्याशिवाय ते चालणार, त्यांचं सरकार कसं चालणार? त्याच्यामुळे वारंवार जाऊन त्यांना तिथल्या अनेक गोष्टीसाठी त्यांना माहिती द्यावं लागते, त्यांच्याकडनं परवानगी घ्यावं लागते, तेव्हा ते महाराष्ट्रातून काम करतात. भाजपचे नेते एक आरोप करतायत की राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात 8,500 रुपये महिलांना खटाखट देऊ असं म्हटलं होतं. ते खटाखट पैसे कधी देणार, कधी वाटप सुरू होत आहे असं भाजपचे नेते विचारतात. ठीक आहे, काँग्रेसतर्फे राहुल गांधींनी जे पहिलं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांच्या बाबतीत ते त्यांनी पूर्ण केलं. बाकी जे काँग्रेस निघाले, रात्री 2:30 वाजता नागपुरात दाखल झाल्याची माहिती. दिल्लीला गेले होते असं समजतंय. गोपनीय गुप्त दौरे दिल्लीला का करावे लागले? आता ते संजय राऊत दरवेळेस सांगतात, खरी गोष्ट आहे. तिथे जाऊन त्यांना हजेरी लावावं लागते, आपली दिल्ली दरबारी जावं लागतं, तिथे जाऊन हजेरी लावावं लागते. त्याच्याशिवाय ते चालणार, त्यांचं सरकार कसं चालणार? त्याच्यामुळे वारंवार जाऊन त्यांना तिथल्या अनेक गोष्टीसाठी त्यांना माहिती द्यावं लागते, त्यांच्याकडनं परवानगी घ्यावं लागते, तेव्हा ते महाराष्ट्रातून काम करतात. भाजपचे नेते एक आरोप करतायत की राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात
8,500 रुपये महिलांना खटाखट देऊ असं म्हटलं होतं. ते खटाखट पैसे कधी देणार, कधी वाटप सुरू होत आहे असं भाजपचे नेते विचारतात. ठीक आहे. काँग्रेसतर्फे राहुल गांधींनी जे पहिलं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांच्या बाबतीत ते त्यांनी पूर्ण केलं. बाकी जे जे काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आमच्या नेत्यांनी जे जे आश्वासन दिलं होतं, जे जे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं त्या सर्व गोष्टी आम्ही 100% पूर्ण करू. भाजप 288 जागा लढवणार आहे अशी चर्चा आहे. त्या अनुषंगाने चाचपणी सुरू आहे. काही बैठका घेतल्या जाणार. लढवले पाहिजे. मी सांगतो तुम्हाला की विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं आम्ही पहिल्याहून सांगत होतो की लोकसभेमध्ये 35 जागा येणार, 4 जागा कमी पडल्या फक्त आमच्या जे आमचं टार्गेट होतं त्या पद्धतीनं. विधानसभेमध्ये सुद्धा सांगतो की विधानसभेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. आमच्यावर आमचे सर्व मित्रपक्ष आहेत आणि आम्ही इथे मोठ्या प्रमाणात 180-185 पर्यंत जागा मिळू अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसतं आहे. मुख्यमंत्री मागणी आहे भाजपकडे की विदर्भामध्ये 62 पैकी किमान 15 जागा ज्या आहेत त्या विदर्भात मिळाव्या. तशा प्रकारचं स्थानिक नेत्यांचा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे ती त्यांनी भाजपकडे केली की आम्हाला 62 पैकी 15 जागा मिळाव्या. तो आता कसं आहे की कुणाला किती जागा मिळाव्या, BJP किती लढवणार, राष्ट्रवादी म्हणजे एकनाथ शिंदे किती लढवणार, अजितदादा किती लढवणार, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी ठरवावं. कल जो पूना में जो वीडियो वायरल हुआ है ड्रग्स लेते हुए 2 युवकों पर, क्या कहेंगे? पूना में जो ड्रग के बारे में जो वीडियो वायरल हुआ है, कई महीनों पहले एक ललित प्रकरण हुआ था, उसमें करोड़ों रुपए का ड्रग वहाँ पे बरामद किया था. उसी प्रकार अभी फिर से पूना के रेस्टोरेंट और बार में वहाँ पे कॉलेज के बच्चे जो है वो ड्रग लेते हुए वहाँ पे वीडियो में दिख रहे हैं. और इस प्रकार की घटना जब घटती है, इस प्रकार का जब ड्रग का खुलेआम व्यवहार जब होता है तो उसके बारे में शासन और प्रशासन ने ध्यान देना चाहिए. जो भी अधिकारी इसमें इन्वॉल्व हो उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई राज्य शासन ने करना चाहिए. क्या लगता है आपको, आप गृह मंत्री थे, इसके पहले इस प्रकार से कभी ड्रग महाराष्ट्र में इस प्रकार में जो आज जो ड्रग मिल रहे हैं, इस प्रकार का वातावरण कभी महाराष्ट्र में नहीं था. अभी तो खुलेआम पुणे जैसे जो सांस्कृतिक शहर करके जो जाना जाता है, ऐसे शहर में रेस्टोरेंट और बार में खुलेआम वहाँ पे ड्रग की बिक्री होती है और शासन कोई ख्याल देने के लिए तैयार नहीं. ये गलत चीज़ है. इसमें परिवार बर्बाद हो रहे हैं. तो सरकार ने इसके ऊपर ध्यान देना चाहिए और इसको रोकना चाहिए. ड्रग के जिस तरीके से वीडियो वायरल हो रहे हैं, क्या पुलिस का कोई डर नहीं बचा? ऐसा है, ना शासन का डर है ना प्रशासन का डर है. शासन और प्रशासन का डर रहता तो इस प्रकार की घटना महाराष्ट्र में कभी नहीं घटती. किसी को डर नहीं करके इनकी हिम्मत बढ़ रही है. जब इनके ऊपर सख्ती से कार्रवाई होंगी सब धंधे बंद हो सकते हैं. लेकिन सख्ती से कार्रवाई शासन ने करना चाहिए और शासन मुझे लगता है इसके लिए तैयार है कि नहीं तैयार वो उनको मालूम. लेकिन इसके ऊपर शासन कड़ी कार्रवाई करती है तो ये सब धंधे महाराष्ट्र में बंद हो सकते हैं. थँक्यू सर. थैंक यू.